मित्रो, निवडणुकामध्ये आजकाल लीडर कमी आणि डीलर जास्त बनत चाललेले आहेत. आणि अशा एका परिस्थितीत मी एका वेगळी आठवण तुम्हाला देऊन इच्छितो. काय म्हणतंय लातूर, काय म्हणतंय निलंगा, काय म्हणतंय औसा, काय म्हणतंय अहमदपूर. आणि मित्र, अशा एका परिस्थितीमध्ये लोकांनी दाखवून दिलं, महानगरपालिकेला दाखवून दिलं, जिल्हा परिषदेला दाखवून दिलं आणि लातूर जिल्ह्याचा कोणीही नेता नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अमित देशमुख यांची प्रतिमा ही उंचावलेली आहे. मला आवडो किंवा न आवडो, सत्याला समोर जात असताना अमित देशमुख एकदम धडाल म्हणून गाडी एकदम टॉपवर गेलेली आहे. लातूर जिल्ह्यात अमित देशमुख नंबर 1, नंबर 2 ला कोण, नंबर 3 ला कोण, नंबर 4 ला कोण, नंबर 5 ला कोण, नंबर 6 ला कोण. आता लोकांनी कौल दिला. मग तुम्ही म्हणाल त्याचं कारण हे ते काही असेल, जिंकलं कोण? अमित देशमुख यांचं नेतृत्व जिंकलं. आता हे सोपं काम नाही. काही लोक जाणीवपूर्वक दोन्ही हाताने शिमगा करायला, 21चा पैसा दिला नाही, 21चे पैसे दिले नाहीत. ठीक आहे, सबर करो काय. आणि अमित देशमुख हे काय गोल्ड मेडल घेऊन निघालेला पैलवान नाही. अहो, जैसे करनी करे तब नहीं डरे, पोया पेड़ा बबूल का आम कहां से है. माई बापाच्या इमानदारीनं देवाची शपथ खाऊन भाजपच्या सो कॉल नेत्यांनी, मी संभाजीरावचं नाव घेणार नाही, मी अभिमन्यूचं घेणार नाही किंवा मी रमेश कराडचं घेणार नाही, पण ये पब्लिक है, सब जानती है. तुम्ही लोकांसाठी खड्डे केले रे केले, त्या खड्ड्यात तुम्ही पडता. तुम्हाला मंत्रीपद नाही. आणि मग आज काय चाललंय, एका बाजूला मराठवाड्यात ज्या पद्धतीनं अमित देशमुखनी नियोजन केलं, लोक म्हणले यार विचार हल्ला लागण्यात अर्थ नाही, हे एकात एक नाही. अभिमन्यू पवार आपल्या आपल्या पद्धतीनं, संभाजीराव आपल्या आपल्या पद्धतीनं, हे आपल्या आपल्या पद्धतीनं. कशाला जायचं ह्यांच्या नादाला लागायचं. चला आपला भैया ना दिया ना लिया, फिर भी सब बोलते हमारे भैया. आता शेवटी बघा, लोकाला सुरक्षा पाहिजे. लोकाला जर लोकाला नेताच आपला डाव चुकवणारा असेल, हिशोब करणारा असेल, तर नेहमी मग लोक त्याच्याकडेच जाणार ना काय. आणि मी नेहमी म्हणतोय, एक सुंदर स्त्री, गुंड मुलं दारू पिऊन ताना काढत होते. ती पळत 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 एका आश्रम दिसला, भगवा कपडेवाला महाराज दिसला आणि ते असं वडाच्या झाडाखाली बसलेला की ती पोरगी तिथं जाऊन पडली. महाराजांनी म्हणे चल 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 मध्ये म्हणली आणि नको ते केलं, खरात सारखं केलं, कॅप्टन खरात सारखं कॅप लावून टाकली त्यांना. तर मित्र हो, विषयांतर नाही. आता अमित देशमुखची जबाबदारी वाढलेली आहे. कारण समझ कर, समझ को समझो, लाख समझाया परना समझा, ओ मेरे समझ में बेसमझ आहे. अहो, मी सांगतो, चुटकी वाजवून सांगतो, माई बापाच्या इमानदारीनं उगाच नको सिद्धेश्वराची शपथ घेतो किंवा उगाच मी त्यांच्यावर. अरे कोशिश करो, कोशिश करने वाले की हार नहीं होते काय. आणि तुम्ही म्हणा ना, मोटूटे दिल से कोई खड़ा नहीं होता और दूसरा अगर देखे तो वो बड़ा नहीं होता. इथं एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे. झोपी गेलेत भैया, उधर गए, अभिमन्यू पवार बंबई गए,
रमेश कराड, रेणापूर, भाटांगरी, खरवळा, बस अपना अपना बिटुकली इटुकली मिटुकली आपलं राज्य बघत बसा. आणि अभिमन्यू पवार आपलं मुंबईला किती चालतंय, चला मंत्री आले चला, फलाणे आले चला, बिस्ताने आले, शिंदे आले चला, पुन्हा ते फेमस व्यक्तिमत्व किरीट सोमय्या चला. आणि शेवटी या सगळ्यांनी पक्षाचा विचार करायला पाहिजे, स्वतःचा विचार करून जमणार नाही. आणि आज वन मॅन आर्मी, दिलीपराव निर्माता, दिग्दर्शक, गार्डन सगळं मी नाही त्यातली, आणि सगळं काही दिलीपराव करून घेतात. त्यांचे रील सुद्धा बघा, विठ्ठल 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 माझा ती भोसले म्हणून आहेत आमचे एक मित्र गातेगावचे, काय व्हिडिओ करतात. आणि इकडं हानतळी मारवडे गेला महाराज काय. अरे अशानं राजकारण होत नाही मित्रांनो. रिलायबिलिटी नेता, मला काल एक जण म्हणला काय करावं या माणसाला, म्हणलं कुण्या, अहो या हो या कुण्या औषवाल्याला, अहो ती बघतोय कुणकड की, बोलतोय कुणकड की, करतोय काय की, नगरपालिका गेल्याचं कळना, एवढ्या जिल्हा परिषदा गेल्याला कळना, अरा घाट घाट घाट. लक्षात ठेवा तुम्ही चुम्मा जे चुम्मा काय. म्हणून जर अमित देशमुख, कधी दिलीप देशमुख, अरे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सरकार तुमचं आहे ना, बोला ना का सहकार मंत्री करा येईल दम नाही, दामच लागतोय असं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं किती कारखान्याला किती कर्ज दिलं, जुन्याचं नवी किती केलं. ही शेतकऱ्याची बँक आहे का, 5% बिना व्याजी किती लोकांना दिलं, परराष्ट्राला किती लोकांना दिलं, हे विचारावं लागणार आहे. आणि या बाबतीत दिलीपराव देशमुखाची हात कोणी धरू शकत नाही. चूच करायचं कसा एक जे अल्लाह के नाम दे म्हणल्यास का कसं वागवायचं. एका बाजूला देवधर्म, दुसऱ्या बाजूला या नमस्कार सौज्वळ. मला आठवत आहे अनेक किस्से मी सांगू शकतोय, मी बोलणार आहे. दिलीपराव देशमुख बोलून दाखवत नाहीत, करणीला चुकत नाहीत. त्यांचे अनेक किस्से आहेत ते जेव्हा सत्तेवर होते, मग ते जिल्हा परिषद असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो किंवा सूतगिरणी असो, जोपर्यंत ते कारभारी होते ना, त्यांचा कार कमी आणि वागणं भारी होतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये अमित भैयांची जिम्मेदारी वाढलेली आहे. अंटू पाटील म्हणतात, हे अंटू कोण हो, अनंत गायकवाड, मी त्यांचं नाव अंटू पाटील ठेवलंय. अंटू पाटील लय चांगला माणूस, कष्टातनं एक मजूर म्हणून काम केलेला. आजच्या स्टँडिंगच्या बैठकीमध्ये काय महत्वाच्या मागण्या मांडल्या. अरे बाबानो, अंटू पाटील मागतोय म्हणून विचार करायचा नाही, आणि जबाबदार नेत्यानं बेजबाबदार बोलल्यावर घडण्याऐवजी बिघडण्याची भीती असते. आणि अमित देशमुख या सगळ्याच्या वागण्यामुळे ते प्लस गुन्हाकार होणार आणि भाजपचा भागाकार बनत चाललाय. शेवटी पैसा 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 किती लागतो, किती कोटी, किती अब्ज, किती एकर जमिनी, किती पैसे. अहो अमित देशमुखांना नाव ठेवताना तुम्हाला संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही, अहो तुमचे तर दुबईला हॉटेल म्हणतात लोकांना काय, माझं बी फॉरेन अमेरिकेला घर आहे म्हणतात लोक. त्याचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कानात डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतंय. अमित देशमुख यांची जबाबदारी वाढलेली आहे. महानगरपालिकेत एकाला अंगाशी एकाला जांगाशी नगरसेवकाला केलं तर भाजप कशाला उभा राहिलो. रविशंकर मनातल्या मनात म्हणत असेल, मला मी तिकडे राहिला असतो तर स्टँडिंगचा झालो असतो की बाबा, घर का ना घाट का झालो का नाही. रागिनी यादव निवडून आल्या, कशा पद्धतीनं आल्या, कोण काय केलं हे बोलायचे. देऊ काळे एकटे आले, देऊ काळेचा मामला आला का तुम्हाला माहित नसल. परवा खासदारकीला धनगर समाजाच्या 4 लोकांचे नावं गेलते दिल्लीला, त्यामध्ये देऊ काळे होय. त्यांचे बीपी वाढायसारखा, अभिमन्यूचा बीपी वाढल, संभाजीरावचा बीपी वाढल. मायला हे खासदार
अरे तुमच्या दारोदार फिरून अभिमन्यू पवार बरोबर, अजून संभाजी भैया बरोबर, सगळ्या बरोबर जमून घेऊन जर पुन्हा पहिले पाडे पास होणार असतील तर अभी भी वक्त नहीं गया भैया, अमित भैया वो जागृति का पेमेंट जल्दी करो ना, लोग भुक्के मर रहे हैं। हाँ? और ये बहुत महंगा पड़ता है। और कुणाच्या भी पोटावर मारलं ना, आज तुमचं देवाभाऊचं चांगलं आहे अमित जी, चलू सकता है। अल्लाह ताला का जब जूता पड़ता है ना, ये सब तुम्हारे बगल में रहेंगे, लेकिन तुम कहाँ रहेंगे ये तुमको पता नहीं चलेगा। वक्त किसी का इंतजार कर नहीं करता। आता येणारी बँक आहे, हे किती इमानदार आहेत, सहकारात राजकारण नसतंय म्हणत असताना औषामधून काय होणार आहे, निलंग्यातून काय होणार आहे, देवणीमधून काय होणार आहे। शिवांपा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की चला 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 हुडका, ते राईंद्र असतील बघा, चला काकू चला लग्नाला चला, लेकर बांधा झाडाला आणि माकडं घ्या डोक्यावर, तसे धंदे नाही करता। जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, मार्केट कमिटी असेल, अमित देशमुख अत्यंत कमी वेळात एक कॉर्पोरेट पॉलिटिशियन म्हणून वागत आहे। म्हणून अमित भैया फिर एक बार कहते, अहो बघितला हो ना, धीरज देशमुखची इमेज बिल्डअप करण्यासाठी 99% काय लोकांना जाहिराती दिल्या। मूर्ख लोक म्हणतात चाटीगिरी, चाटी क्लासेस। अरे मग काय जोडे मारल्यावर जाहिरातीची अपेक्षा करायची असते का? चाटे असेल तरच जाहिरात ना, ही जगाची नियम आहे। आपण कोणाला या बसा नमस्कार कोणाला म्हणतो, लईच कडू असला पाणी प्यायचं का म्हणतो, जर्रा जवळचा असला चहा घ्यायचा का म्हणतो, मग जेवणाव कधी म्हणतो, नाश्ता करायचा म्हणतो। त्यामुळे आता अमित देशमुख के सितारे अभी तो अच्छे हैं, क्यों कि ये भाजपा के नेता सब कच्चे हैं और इसीलिए आगे आगे होता है। क्या मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब सब्सक्राइब करा, शेअर करा, लाईक करा, धन्यवाद।